हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल डी सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं MRS सब्जेक्ट, ज्याच्यामध्ये मेथड्स, मेंटेनन्स आणि रिपेअरचे मेथड स्टडी करतो आहे आपण मेसनरी वॉलवरती. तर आता इथून पुढे आपण स्टडी करणार आहोत पुढच्या मेथड्स. पहिले येतं रेकिंग. तर रेकिंग म्हणजे जे आहे मेसनरी वॉल्स रिपेअर करण्यासाठी यूज केली जाते. रेकिंग म्हणजेच काय की जे मेसनरीचे जॉईंट्स असतात, जॉईंट्स म्हणजेच थोडक्यात हा लेअर आहे, पहिला कोर्स आहे, हा दुसरा कोर्स आहे, हा तिसरा कोर्स आहे. तर दोन ब्रिक्सचा जो ब्रिकमधला जो जॉईंट आहे तो मॉर्टरनी भरलेला असतो. मग तो जो जॉईंट आहे, मॉर्टर जॉईंट आहे, त्याच्यावरती ऑपरेशन्स केले जातात, त्याला रेकिंग म्हटलं जातं. मग रेकिंगमध्ये काय केलं जातं? रेकिंगमध्ये जो मॉर्टर जॉईंट आहे तो रिमूव्ह केला जातो. बरोबर. थोडक्यात काय, सपोज आता हा पहिला कोर्स आहे बघा, या ठिकाणी ही ब्रिक आहे, ही दुसरी ब्रिक आहे. ठीक आहे, या ठिकाणी एक ब्रिक आहे, हा झाला जॉईंट. ठीक आहे, आणि हे मॉर्टर आहे. तर मॉर्टर काय केलं जातं? मग ही फर्स्ट ब्रिक आणि ही सेकंड ब्रिक. ठीक आहे, मग ह्या दोघांमध्ये जो काही मॉर्टर जॉईंट असतो, तर तो मॉर्टर जॉईंट काय केला जातो? इथं हा पुढं मॉर्टर जॉईंट कंटिन्यू आहे. मग हा जो मॉर्टर जॉईंट आहे तो काय केला जातो? काही 20 mm पर्यंत, 1/3 इंचपर्यंत काय केलं जातं जवळपास, तो रिमूव्ह केला जातो. तर याला म्हटलं जातं रेकिंग. मग अशा पद्धतीने हे ऑपरेशन केलं जातं. ॲपेरन्स अस्थेटिक इम्प्रूव्ह करण्यासाठी, डार्क वॉल दिसण्यासाठी, डार्कनेस कलर दिसण्यासाठी भिंतीचा ॲपेरन्स, पुन्हा वॉटर रेझिस्टन्स करण्यासाठी, जे काही मॉइश्चर ॲब्सॉर्प्शन आहे, वॉटर ॲब्सॉर्प्शन आहे ते कमी व्हावं म्हणून, किंवा अस्थेटिकल इम्प्रूव्ह व्हावं म्हणून रेकिंग केलं जातं. रेकिंग नंतर पुढचं येतं पॉइंटिंग. पॉइंटिंगमध्ये काय केलं जातं? मग पॉइंटिंग म्हणजेच रेकिंग करून जे मॉर्टर आहे ते मॉर्टर आपण रिमूव्ह करतो डेप्थपर्यंत, काही डेप्थपर्यंत 20 mm पर्यंत, 15 ते 20 mm पर्यंत रिमूव्ह करून त्याच्यामध्ये नवीन मॉर्टर म्हणजे भरतो. तो जो जॉईंट आहे मॉर्टर जॉईंट, तो नवीन मॉर्टरनी भरतो. तो मॉर्टर हा रिच असतो, रिच मिक्स 1:3, 1:2 या प्रपोर्शनचं मॉर्टर तयार करून तो जो जॉईंट आहे तो पुन्हा काय करतो आपण? फिलअप करतो. त्याला म्हटलं जातं पॉइंटिंग. आणि पॉइंटिंगमध्ये फिलअप केल्यानंतर त्या पॉइंटिंगला वेगवेगळे काय केले जातात? शेप्स, स्टाईल्स प्रोव्हाइड केले जातात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवते एक्झाम्पल म्हणून. या ठिकाणी बघा टाईप्स ऑफ पॉइंटिंग. या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे कॉन्केव्ह, व्ही, फ्लश, रेक, एक्सट्रुडेड, बीडेड, स्ट्रक्ट आणि वेदर्ड. अशा पद्धतीचं जे आहे मॉर्टर, त्या मॉर्टर जॉईंट आहे, त्या मॉर्टर जॉईंटला वेगवेगळ्या पद्धतीने शेप्स प्रोव्हाइड केले जातात फॉर अस्थेटिकल पर्पज, फॉर वेदर प्रोटेक्शन. ओके, फॉर दॅट दिस पॉइंटिंग इज टू बी नीडेड ऑन मेसनरी. अशा पद्धतीचे हे वेगवेगळ्या टाईप्सचे पॉइंटिंग्स काय केले जातात. रेकिंग म्हणजे मॉर्टर रिमूव्ह करणे ॲट सम डेप्थ, अँड पॉइंटिंग मीन्स रिफिल दॅट mortar joint with the rich mix of mortar and give the different shapes according to the need. Okay, according to the weather conditions, according to the aesthetical requirement. Okay, this is nothing but the pointing. This treatment is also done on this masonry wall वरती मग या वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंट्स केल्या जातात. याच्याने काय होतं? क्रॅकचं जे आहे ते क्रॅकची अरेस्ट थांबू शकते. ठीक आहे, अस्थेटिकल इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. जो काही क्रॅक गेलेला आहे किंवा मॉर्टर जॉईंट जे रिमूव्ह झालेले आहे ते मॉर्टर जॉईंट रिफिल केलं जातं आणि नवीन आपण वॉल काय करू शकतो? रिन्यू करू शकतो. थोडक्यात रिन्यू करणे, रेकिंग आणि पॉइंटिंग रिन्युएबलमध्ये. तर रेकिंग आपण केव्हा करू शकतो? जेव्हा जे मॉर्टर आहे ते ग्रीनिश असेल त्यावेळेस आपण ते करू शकतो. अप्लाय करण्यासाठी किंवा ह्या दोन्ही प्रोसेस चालू करण्यासाठी जो आपला सरफेस आहे तो क्लीन केला पाहिजे. क्लीन करून मग त्याला वेट केला पाहिजे काही आवर्ससाठी, आणि मग वेट झाल्यानंतर आणि मग नंतर काय केली जाते? मग प्रोसेस रेकिंग आणि पॉइंटिंगची प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे, या ठिकाणी सुद्धा बघा पॉइंटिंगची प्रोसेस दाखवलेली आहे. या ठिकाणी पॉइंटिंग कसं केलं आहे बघा. पूर्ण जे जॉईंट्स आहेत मॉर्टर जॉईंट्स ते पूर्ण फिलअप केलेले आहे आणि मध्ये मध्ये बघा पॉइंटिंग केलेले आहे. पॉइंटिंग म्हणजे खाच पाडलेली आहे, त्याला
थोडक्यात काय आहे, डिझाईन दिलेली, वेगवेगळ्या डिझाईन नुसार पॉइंटिंग केलं जातं. तर रेकिंग आणि पॉइंटिंग करत असताना बघा काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. यू हॅव टू यूज ब्रश ऑर स्क्रॅपर फॉर रेकिंग अँड पॉइंटिंग. रेकिंग पॉइंटिंग करण्यासाठी तुम्हाला ब्रश किंवा स्क्रॅपर यूज करायचं आहे, मेकॅनिकल कटरचा वापर करायचा नाही. ठीक आहे. आणि रेकिंग आणि पॉइंटिंग हे जॉईंटलाच झाली पाहिजे, दुसरीकडे रेकिंग पॉइंटिंग करायचे नाही. दुसरी गोष्ट, जे काही फर्म किंवा स्ट्रॉंग पॉइंटिंग मटेरियल असेल तर ते रिमूव्ह करायचं नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट मेथड येते मेसनरी वॉलला रिपेअर करण्याची, त्याला म्हटलं जातं फायबर रॅप. तर फायबर रॅपमध्ये फायबर्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल ते काय केले जातात, त्या मेसनरी वॉलमध्ये अटॅच केले जातात. ह्या ठिकाणी दिसते, या ठिकाणी दिसते, या ठिकाणी फायबर्स इन्सर्ट करण्यात आलेले आहे मेसनरीमध्ये फॉर द स्ट्रेंथनिंग पर्पज. स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी हे फायबर्स ॲड केले जातात. तुम्ही स्टडी केलं असेल प्रोजेक्ट्समध्ये, फायनल इयरच्या प्रोजेक्ट्समध्ये बऱ्याच जणांनी किंवा बऱ्याच वेळेस जे काही फायबर्स असतात ते फायबर मटेरियल काय करतात, टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे ती इम्प्रूव्ह करायचं मदत करतात. जे कॉन्क्रीटची टेन्साईल स्ट्रेंथ कमी असते, कारण टेन्साईल स्ट्रेंथ तो घेऊ शकत नाही. मग जे काही क्रॅक्स किंवा एक्सटेन्शन्स जे होतात, डेव्हलप होतात भिंतींमध्ये, लोडमध्ये जे काही टेन्साईल फोर्सेस येत असतात भिंतींमध्ये किंवा एखाद्या स्ट्रक्चरमध्ये, त्या स्ट्रक्चरमध्ये मग ते रेजिस्ट करण्यासाठी तर काय केले जातात, हे फायबर्स त्याच्यामध्ये काय केले जातात, ॲड केले जातात. अशा पद्धतीने काय केलं जातं, मग मेसनरीचं रिपेअर केलं जातं. पुढे येतं हेलिफिक्स बार. हेलिफिक्स बार हे आपलं असे असतात. हेलिफिक्स बार हे तुम्ही बघितलेले पण असेल. हे ड्रिलिंग मशीन जसं असतं तशा पद्धतीने बघा त्यांचं हे ॲपिअरन्स हेलिफिक्स बारचं. ते हेलिफिक्स म्हणजे ते असे राऊंडअपचे असतात, बरोबर, सर्क्युलर टाईपचे, जसं DNA स्ट्रक्चर असतं तशा पद्धतीचे हे हेलिफिक्स बार आहेत, बरोबर. आणि मग हे जे हेलिफिक्स बार आहेत तर ते या ड्रायव्हरच्या मदतीने आतमध्ये इन्सर्ट केले जातात, ज्या ठिकाणी आपल्याला स्ट्रेंथनिंग करायचं आहे. ह्या ठिकाणी बघा हा आर्क आहे, आर्कचं स्ट्रक्चर आहे. आर्कचं स्ट्रक्चर हे ह्या ठिकाणी काय होतंय, वीक होत चाललेलं आहे. हे जुनं स्ट्रक्चर आहे. मग ज्या ठिकाणी वीक पॉईंट आहे त्या ठिकाणी हे हेलिफिक्स बार ॲज अ रेनफोर्समेंट म्हणून काय केले जातात, इन्सर्ट केले जातात ड्राईव्ह करून. जसं आपण एखादा नट आहे, स्क्रू आहे, बरोबर, तर तो आतमध्ये बोल्ट, बरोबर, बोल्ट असेल किंवा स्क्रू असेल, तर तो जसा आपण ड्रायव्हरच्या मदतीने आतमध्ये इन्सर्ट करतो तशा पद्धतीने हेलिफिक्स बार त्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये इन्सर्ट केले जातात. ज्या जागोजागी त्याचंसुद्धा डिझाईन केलं जातं प्रॉपरली. ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहेत त्या ठिकाणी हे बार्स काय केले जातात, इन्सर्ट केले जातात आणि मग त्या स्ट्रक्चरला स्ट्रेंथनिंग प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. हे बार्स जे आहेत ॲज अ रेनफोर्समेंट म्हणून ॲक्ट होतात. ह्या ठिकाणी बघा हा सुद्धा आर्क आहे. ज्या ठिकाणी आर्किटेक्चरल कंपोनंट्स असतील जुने त्या ठिकाणी हेलिफिक्स बारचा वापर होतो. इन्सर्ट करून त्यांची स्ट्रेंथ वाढवली जाते. ज्या ठिकाणी 2 भाग असतील आणि त्या दोघांमध्ये आपल्याला काय करायचं असेल, स्ट्रेंथनिंग प्रोव्हाइड करायचे असेल, बरोबर, त्यावेळेस मग काय केलं जातं, ते हेलिफिक्स बार आतमध्ये काय केले जातात, त्या ठिकाणी इन्सर्ट केले जातात, जेणेकरून त्या 2 भागांमध्ये जो काही डेव्हलप होणारा क्रॅक आहे किंवा जे काही सेपरेशन होईल ते थांबवण्यासाठी हे हेलिफिक्स बार मदत करतात. आणि दुसरी गोष्ट ते स्ट्रेंथन पण करतात. ठीक आहे. या ठिकाणी सुद्धा बघा, या ठिकाणी ही जी आहे ह्या पार्टिशन व्हायला सुरुवात झाली होती, पण याचा हेलिफिक्स बार टाकून इन्सर्ट करून इकडून दोन्ही बाजूनी एकाकडून घालून दुसरीकडून काढण्यात आलेले आहेत हेलिफिक्स बार. त्याच्याने काय झाले, त्या दोघांमध्ये एक प्रॉपर जॉईंट तयार झालं आहे, बॉन्डिंग तयार झालेली, स्ट्रेंथनिंग मिळालेली त्या दोघांना, 2 पार्ट्सला. अशा पद्धतीने अशा ठिकाणी ही हेलिफिक्स बारचा वापर केला जातो. ठीक आहे. दुसरी, रिट्रोफिटिंग ऑफ स्टोन मेसनरी वॉल. रिट्रोफिटिंग म्हणजेच काय, ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे फर्स्ट युनिटमध्ये. रिट्रोफिटिंग म्हणजे ॲडिशनल आपण काय करतो, रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करतो फॉर स्ट्रेंथनिंग पर्पज, त्याला आपण रिट्रोफिटिंग म्हणू शकतो. आणि मग असंच मेसनरी वॉलमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते, ही पहिली इमेज आहे. या ठिकाणी बघा मॉर्टर जॉईंट जे आहे तिथून डायगोनल क्रॅक गेलेला आहे,
बरोबर. डायगोनल क्रॅक्स हा पुढे इन्क्रीज होऊ नये किंवा दुसरीकडे वाढू नये तो क्रॅक, म्हणून काय केले गेले बघा, हा जो जॉईंट आहे किंवा तो जो क्रॅक आहे तो एनलार्ज होऊ नये म्हणून तो थांबवण्यासाठी काय केले, या 3 ठिकाणी काय केलेले आहेत, हा जो व्हर्टिकल बार आहे बरोबर, व्हर्टिकल रेन्फोर्समेंट, तो बार काय केला आहे आतमध्ये ड्रिल केलेला आहे त्या मेसनरीमध्ये. मग त्याचं बघा इथे एक्झाम्पल दिसते तुम्हाला, तो बार एकदम कमी डायमीटरचा असतोय, म्हणजे हे बघा या साईजचं इथं दिसते तुम्हाला डायग्राममध्ये. ठीक आहे, इथे पण दिसत असेल बघा. ठीक आहे, मग अशा पद्धतीने हे इक्विपमेंट आहे. हे इक्विपमेंटच्या मदतीने आतमध्ये जो आहे बार, ज्या ठिकाणी आपल्याला रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करायची आहे त्या ठिकाणी तो काय केला जातो, ड्रिल केला जातो. बघा ह्या ठिकाणी दिसते आपल्याला सगळीकडं, सगळी इमेज व्यवस्थित दिसते. हा बार आतमध्ये इन्सर्ट केला आहे आणि आजूबाजूला काय केलेलं आहे, मग मॉर्टर फिल केलेलं आहे, लाईम मॉर्टर किंवा सिमेंट मॉर्टर दोघांपैकी एक काय केलं जातो, ते मॉर्टर रेन्फोर्समेंटच्या आजूबाजूला प्रोव्हाइड केलं जातं. का प्रोव्हाइड केलं जातं, कारण रेन्फोर्समेंट इन्सर्ट केल्यानंतर आजूबाजूला अल्कलाईन काय म्हणतो आपण, अल्कलाईन एन्व्हायरमेंट असलं पाहिजे फॉर स्टॉपिंग द करोजन होऊ नये म्हणून त्या रेन्फोर्समेंट हे नेहमी कॉन्क्रीटमध्ये एम्बेड करून ठेवलं जातं. आणि दुसरं एक पर्पज असू शकतं आहे की मॉर्टरमुळे काय होणार की तो जो रेन्फोर्समेंट बार आहे तो जागेवरून हलणार नाही, स्ट्रेंथनिंग प्रोव्हाइड म्हणजे बॉन्डिंग राहील आणि थोडक्यात काय जॉईंट जो आहे तो प्रॉपर राहील. त्यामुळे ड्रिल केल्यानंतर त्या ड्रिलमध्ये बार इन्सर्ट केला जातो आणि मग ड्रिल होल जो मोठा असतो बरोबर, त्याच्यामध्ये बार एंटर केला, बार टाकल्यानंतर आजूबाजूची जी मोकळी जागा आहे ती कशाने फिलअप केली जाते, मग पूर्ण जो गॅप आहे तो पूर्ण मॉर्टरने फिलअप केला जातो, लाईम किंवा सिमेंट मॉर्टर डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ बिल्डिंगच्या नुसार लाईम मॉर्टर सिमेंट मॉर्टर यूज केलं गेलं जातं फिलिंगसाठी. ठीक आहे, आता या ठिकाणी स्टोन मेसनरी आहे म्हणून इथं लाईम मॉर्टर यूज केलेला आहे रेन्फोर्समेंटच्या बाजूला कवर म्हणून. ठीक आहे, 12 mm हा शिअर की आहे, याला म्हटलं जातं शिअर की. 12 mm हा डायमीटर यूज केला गेला आहे रिट्रोफिटिंगसाठी मेसनरी वॉलच्या. ठीक आहे, आणि त्याला बारला इपॉक्सी मटेरियलमध्ये फिल करून आणि मग इन्सर्ट करण्यात आलेलं आहे. ओके, पुढे या इमेजेसमध्ये प्रोसिजर दिसते. आता व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ड्रिलिंग आपण करू शकतो, व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली. ठीक आहे, रिट्रोफिटिंग ऑफ मेसनरी वॉलमध्ये. बघा ह्या ठिकाणी दिसते बघा, या ठिकाणी ड्रिलिंग घेतलेलं आहे, ड्रिलमध्ये तो बार इन्सर्ट केला आहे आणि मॉर्टर इथं काय केलं आहे बघा, पोर करायचं काम चाललं आहे. ठीक आहे, या ठिकाणी पाईपच्या मदतीने मॉर्टर आतमध्ये इन्सर्ट होतो आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसत असेल स्लॅब आहे बरोबर, स्लॅबच्या ज्या ठिकाणी आपल्याला रिट्रोफिटिंग करायचं आहे मेसनरी वॉलमध्ये वरतून होल पाडण्यात आलं आहे, ड्रिलिंग करण्यात आलं आहे आणि त्याच्यामध्ये मग हा बार काय करत आहे, इन्सर्ट करत आहे. बार इन्सर्ट करून मग काय करणार, तो होल पूर्ण फिलअप करून घेणार आजूबाजूने. त्याला आपण काय म्हणतो, ग्राउटिंग बरोबर, ग्राउट करून घेणार. इन्सर्शन ऑफ रेन्फोर्समेंट झाल्यानंतर ग्राउटिंग केलं जातं त्या होलचं. ठीक आहे, ह्या ठिकाणी पण बघा इमेज दाखवण्यात आलेली आहे. ह्या ठिकाणी हॉरिझॉन्टल रेन्फोर्समेंट होत आहे. लाईम आणि सिमेंट ग्राउटिंग ह्या ठिकाणी होते मेसनरी जॉईंटची. पुढे येतं ह्या ठिकाणी सुद्धा सेम इमेज आहे जी वरती दाखवली होती. ही होल आहे, खाली ड्रिल होल आहे आणि त्याच्यातून फनेलच्या मदतीने वरतून काय आहे, मॉर्टर फिलअप करण्यात येते. अशा पद्धतीने मग काय केलं जातं, स्ट्रेंथनिंग जी आहे मेसनरी वॉलची ती वाढवण्यात येते रिट्रोफिटिंगच्या मदतीने. रिट्रोफिटिंग म्हणजेच आपण काय करतो, ॲडिशनल स्टील रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतो, त्याला आपण म्हणतो रिट्रोफिटिंग. पुढे येतं स्टिचिंग का म्हटलं आहे, सगळ्यांना स्टेपलर माहितीच असेल. स्टेपलरचे जे पिन असतात त्या सी शेप टाईप असतात बरोबर. अशाच पद्धतीचे स्टिचिंगमध्ये वापरण्यासाठी मेसनरी वॉलचं आणखीन एक क्रॅकला अरेस्ट करण्यासाठी स्टिचिंग ही मेथड यूज केली जाते बरोबर. मेसनरी वॉलमध्ये जो काही क्रॅक डेव्हलप होतोय त्या क्रॅकची थिकनेस इन्क्रीज होऊ नये म्हणून, सपोज
हा क्रॅक आहे त्याची सध्या थिकनेस एवढीच आहे. मग कालांतराने काय होणार, ती हळूहळू वाढत जाणार. मग ही जी आहे क्रॅक थिकनेस ती वाढू नये, इन्क्रीज होऊ नये म्हणून किंवा क्रॅकला थांबवण्यासाठी, अरेस्ट करण्यासाठी स्टिचिंग मेथड यूज केली जाते. त्याच्यामध्ये जसं हेलिफिक्स बार तुम्ही बघितला बरोबर, तर हेलिफॅक्स जसं बार असतो तशाच पद्धतीचा हा बार असतो, फक्त सी शेपमध्ये असतो बरोबर, जसं स्टेपलरची पिन असतात तशा. आणि त्या स्टेपलरच्या पिनासारखंच असतं हे बार. आणि तो फक्त काय केला जातो, तो जो बार आहे ज्या ठिकाणी भिंतीमध्ये क्रॅक गेलेला आहे, सपोज हा क्रॅक गेलेला आहे भिंतीमध्ये मेसनरी वॉलमध्ये, मग ज्या ठिकाणी क्रॅक गेलेला आहे त्याला राईट अँगल मध्ये म्हणजे थोडक्यात परपेंडिक्युलर डायरेक्शनला काय केलं जातो, स्टिचिंग केलं जातं. स्टिचिंग म्हणजे ह्या पिना काय केल्या जातात, इन्सर्ट केल्या जातात मेसनरी वॉलमध्ये. आणि याच्याने काय होतं, मग हा जो क्रॅक आहे तो पुढं इन्क्रीज होत नाही, जेवढा आहे तेवढाच राहतो. याला आपण काय म्हणतो, स्टिचिंग बरोबर. म्हणजे थोडक्यात स्टॅपलरच्या पिना मारल्यासारखं दिसतं त्या क्रॅक्सच्या अलॉंग. अशा पद्धतीने मेसनरीचं काय केलं जातं, रिपेअरिंग केलं जातं. ह्या ठिकाणी बघा त्यांना म्हटलं जातं क्लॅम्प्स. MS बार असतात, माइल्ड स्टील बार 8 mm बरोबर. ते बार त्याच्यामध्ये काय केले जातात, इन्सर्ट केले जातात. स्पेसिंग 40 mm जे आहे, 40 mmच्या स्पेसिंगला जवळपास इन्सर्ट केले जातात किंवा त्याच्यापेक्षा जास्त, अकॉर्डिंग टू द डिझाईन, अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ क्रॅक. आणि मग स्टिचिंग केल्यानंतर जो क्रॅकमध्ये जो गॅप आहे बरोबर, स्टिचिंग करणार, स्टिचिंग म्हणजे आपण रेनफोर्समेंट इन्सर्ट करणार बरोबर. आणि रेनफोर्समेंट इन्सर्ट केल्यानंतर म्हणजे ते जे पिन आहेत आपण त्याला म्हणतो क्लॅम्प्स. त्या क्लॅम्प्स आतमध्ये इन्सर्ट केल्यानंतर भिंतीमध्ये आतमध्ये इन्सर्ट केल्यानंतर स्टिचिंग केल्यानंतर आता हा जो क्रॅक आहे, क्रॅकची जागा अजून रिकामी आहे बरोबर. मग ती रिकामी जागा इपॉक्सी मॉर्टरने काय केली जाते, पूर्णपणे फिलअप केली जाते बरोबर. मग कुठल्याही प्रकारचे गॅप राहत नाही, पूर्ण तो गॅप फिलअप केला जातो स्टिचिंग करून. आणि मग नंतर पूर्ण त्याला क्युरिंग वगैरे प्रोसेस कंप्लीट होते. आणि अशामुळे काय होतं, आपली जी मेसनरीची स्ट्रेंथ आहे ती इन्क्रीज होते स्टिचिंगमध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट एक्सप्लेन द डॅम्पनेस इन वॉल. हां, डॅम्पनेस सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही, तरीसुद्धा ह्याच्यामध्ये कवर करूया. जसं आपलं प्लास्टर भिंतीमध्ये लिकेजमुळे डॅम्पनेस हे सगळ्यात महत्त्वाचा जो डिफेक्ट आहे तो मेसनरी वॉलमध्ये आपल्याला बघायला मिळतो बरोबर. मग त्याच्यामध्ये लिकेज डॅम्पनेस कशामुळे होऊ शकतं, एक्सटर्नल लिकेज, एक्सटर्नल सिपेज, त्यामुळे डॅम्पनेस काय होतो, इन्क्रीज होतो. डॅम्पनेसमुळे बघा अशा पद्धतीचा जो डिफेक्ट आहे भिंतीमध्ये, आता व्हाईट जे पॅचेस दिसते तुम्हाला व्हाईट त्याला आपण इफ्लरसन्स म्हणतो. मग इफ्लरसन्स तयार होतं. इफ्लरसन्स म्हणजेच काय, लिकेजमुळं पाण्यामध्ये जे काही सॉल्ट्स असतात ते सॉल्ट्स काय होतात, याच्यामध्ये त्या भिंतीवरती काय होतात, जमा व्हायला लागतात थोडक्यात बरोबर. जे काही प्लास्टर कॉन्क्रीटमध्ये जे काही सॉल्ट्स असतात त्यांचं डिपॉझिशन त्याच्यामध्ये व्हायला लागतं. आणि अशा पद्धतीने मग भिंत काय होते, पूर्ण पांढरी दिसायला लागते. हे कशामुळे होतं, डॅम्पनेसमुळे होतं. दुसरी गोष्ट पिलिंग म्हणजेच काय, जे प्लास्टर आहे बघा, पेंट आहे, ते पेंट निघून आलेलं आहे, पापुद्रे निघायला सुरुवात झाली. हे सगळ्या गोष्टी कशामुळे होतात, डॅम्पनेसमुळे होतात, लिकेजमुळे. ठीक आहे. आणि लास्ट वन येतं मग एक्सप्लेन द व्हेरियस मेथड्स ऑफ इम्प्रूव्हिंग बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ फाउंडेशन. मग दुसरी गोष्ट, जे काही फाउंडेशन आहे बरोबर, आता ह्या सगळ्या गोष्टी जे काही क्रॅक्स वगैरे डेव्हलप होणार आपल्या भिंतींमध्ये असेल किंवा आपल्या स्ट्रक्चरल मेंबर असेल किंवा नॉन स्ट्रक्चरल मेंबर असेल, तर स्ट्रक्चरल नॉन स्ट्रक्चरल मेंबरमध्ये होणारे जे डिफेक्ट्स आहेत ते डिपेंड करतात तुमच्या फाउंडेशनच्या कॅपॅसिटीवरती. कारण फाउंडेशनचं जर सेटलमेंट होत असेल, याचा अर्थ त्या सेटलमेंटमुळे काय होत चालतं, मग हळूहळू आपल्या स्ट्रक्चरल नॉन स्ट्रक्चरल मेंबर्समध्ये क्रॅक्स डेव्हलप व्हायला सुरुवात होते. वेगवेगळे टेन्शन, शिअर
वेगवेगळे फोर्सेस जे आहेत ते इन्क्रीज होतात आणि त्या इन्क्रीज्ड फोर्सेसमुळं जर मेंबरची कॅपॅसिटी कमी असेल, मटेरियलची कॅपॅसिटी कमी असेल सस्टेन करण्याची, मग त्यामुळे क्रॅक्स वगैरे जे आहेत, बाकीचे डिफेक्ट्स जेवढे आपण स्टडी केले ते सगळे डिफेक्ट्स मग आपल्या स्ट्रक्चरमध्ये बघायला सुरुवात होते. मग हे करण्यासाठी आपण सगळ्यात पहिलं कुठे लक्ष दिलं पाहिजे? फाउंडेशनकडे, फाउंडेशनच्या बेअरिंग कॅपॅसिटीकडे. मग ती फाउंडेशनची जर बेअरिंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं ब्लॅक कॉटन सॉईलवरती जर तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार असाल तर तिला तिला एक तर रिमूव्ह करायचं, आणि जर तुम्ही तिच्यावरतीच जर पर्याय नसेल तिच्यावरती कन्स्ट्रक्शन करणं भाग पडत असेल, पण शक्यतो आत्तापर्यंत जेवढे काही कन्स्ट्रक्शन्स आहेत ब्लॅक कॉटनवरती नाही, ब्लॅक कॉटन सॉईल ही पूर्णपणे रिमूव्ह केली जाते, आतमध्ये पूर्ण मुरुम भरलं जातं आणि मग त्याच्यावरती स्ट्रक्चर उभं केलं जातं. आणि जर दुसरं सपोज रोड असेल किंवा दुसरे मेंबर्स असतील, स्ट्रक्चर्स असतील ब्लॅक कॉटन सॉईलवरती पर्याय नाही, मग त्या ब्लॅक कॉटन सॉईलला काय केलं जातं? स्टॅबिलाईज करून मगच त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन केलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट केमिकल ग्राउटिंग. जर फाउंडेशनमध्ये खाली सॉईलमध्ये जर काही गॅप्स असतील, वॉइड्स असतील, तर ते वॉइड्स, गॅप्स किंवा फाउंडेशनमध्ये बरोबर होल्स असतील, क्रॅक्स असतील, तर त्यांना काय केलं जातं? केमिकलने ग्राउटिंग केलं गेलं पाहिजे, जेणेकरून केमिकल ग्राउटिंग केल्यामुळे त्यांची स्ट्रेंथ काय होईल? इन्क्रीज होईल. आणि ब्लॅक कॉटन सॉईलचं कन्फाइनमेंट केलं पाहिजे. कन्फाइनमेंट म्हणजेच काय? डेन्सिटी इन्क्रीज केली पाहिजे. जेवढी डेन्सिटी जास्त असेल ब्लॅक कॉटन सॉईलची तेवढी काय होणार? मग बेअरिंग कॅपॅसिटी काय होणार? फाउंडेशनची इन्क्रीज होणार. सॉईलची इन्क्रीज जर झाली बेअरिंग कॅपॅसिटी, तर अल्टिमेटली फाउंडेशनची पण बेअरिंग कॅपॅसिटी काय होणार? इन्क्रीज होणार. बरोबर. जेवढी लूज सॉईल असेल खाली जमिनीखाली तेवढं सेटलमेंट जास्त होणार. जेवढी डेन्स सॉईल असेल फाउंडेशन खाली तेवढं काय होणार? स्ट्रक्चर तेवढं सस्टेन करेल, तेवढी लोडिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होते सॉईलची. मग त्याच्यामुळे कन्फाइनमेंट म्हणजेच काय? थोडक्यात डेन्सनेस, घनता, जेवढं वॉइड्स कमी होतील तेवढं बेटर राहणार. आणि खाली आपण 5% ब्लॅक कॉटन सॉईलचं स्टॅबिलायझेशन करण्यासाठी 5% लाईमसुद्धा आपण काय करू शकतो? सॉईलमध्ये मिक्स करून आपण बिअरिंग कॅपॅसिटी आहे सॉईलची इन्क्रीज करू शकतो. अल्टिमेटली कशाची बिअरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होणार? फाउंडेशनची. ओके, अशा पद्धतीने एवढ्या सगळ्या मेथड्स आपण स्टडी केल्या मेसनरी वॉलला रिपेअर आणि मेंटेनन्स करण्यासाठी. ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत युनिट नंबर 5.